एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर येत आहे। गडचिरोली जिल्ह्यात एक भीषण अपघातात 4 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 2 मुले गंभीर जखमी झाले आहे। मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या मुलांच्या स्वप्नांचा एक अज्ञात वाहनाने अक्षरशः चुराडा केला। ही घटना गडचिरोली पोर्ला मार्गावर काटली नाक्याजवळ घडली। अपघाताची ही भयानक दृश्य पाहून संपूर्ण जिल्हा हादरला आहे। गडचिरोली पोर्ला मुख्य मार्गावरील काटलीच्या नाल्याजवळ दररोजप्रमाणे काही मुले मॉर्निंग वॉकसाठी गेली होती। सकाळची वेळ होती, वातावरण शांत होते, पण अचानक एक अज्ञात भरधाव वाहन आले आणि त्याने या 6 मुलांना जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की 2 मुले जागीच ठार झाली। अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला। स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केले। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान आणखी 2 मुलांनी आपला जीव गमावला। सध्या इतर 2 गंभीर जखमी मुलांवर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे। अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे। या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। ही अत्यंत दुःखद दुर्घटना आहे। मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या निष्पाप मुलांवर काळाने घाला घातला। या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या वेळी रस्त्यावर वेग मर्यादेचे पालन होत नाही का? अशा अपघातांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे।